अरेंज मॅरेजवाले आणि रोमॅन्टिक नवरे खरंच एवढे समजूतदार असतात का? हाय, मी तनया आणि वेलकम टू द 7th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. लास्ट एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळेजण माझ्या लग्नात स्वतःचे हट्ट पूर्ण करण्यात खूप बिझी होते, तर म्हटलं आपण पण का मागे राहायचं. आणि माझा हट्ट होता प्री वेडिंग शूटचा. निखिल तसा फोटो काढण्यात एवढा इंटरेस्टेड नसतो, तरीही तो प्री वेडिंगचे फोटो काढायला रेडी होता, बट व्हिडिओ काढायला अजिबात ओके नव्हता. पण आमच्या आर्ग्युमेंटमध्ये माझ्या डोळ्यातलं थोडंसं पाणी पाहून त्याचा बरोबर असलेला पॉईंट त्याने मागे घेतला आणि तोही रेडी झाला. आणि ही एक गोष्ट नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्याच्यात मी वाद घालायला जायची, बट तो काहीतरी मिडलचा पॉईंट काढून सगळं तिथेच थांबवायचा. आणि या सगळ्या कारणांमुळे माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये तो आपोआपच देवमाणूस बनत चालला होता. आमची बैठक ते एंगेजमेंटमध्ये निखिल मला भेटायला आला नव्हता, बट एंगेजमेंट नंतर तो नेहमी भेटायला येत होता. आणि साखरपुड्यात न दिलेल्या गिफ्टची किंमत तो मला प्रत्येक वेळेस भेटून काही ना काही नवीन गिफ्ट देऊन देत होता. इथे गिफ्टही मेन नव्हतं किंवा गिफ्ट महागडही नव्हतं, बट त्याच्या मागच्या भावना खरंच खूप सुंदर होत्या. तर असं गोडी गुलाबीत आमचं प्री वेडिंग झालं, लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले आणि उद्या सांगते ऐन हळदीत काय थ्रिल झालं ते.